हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे साल काढून, कारण कांद्याला कशी काजळी वगैरे असते, त्याच्यामुळे कांदा स्वच्छ धुवून घ्या. आणि एक टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा. त्यानंतर इथे कढीपत्ता घेतला आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली बघा. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. तर हे सर्व आपल्याला कापून घ्यायचं. इथे मीडियम साईजचा टमाटा घेतला आहे. तो हे टमाटा आपल्याला छान असं बारीक एकदम चिरून घ्यायचं आहे बघा. जाडा जाडा बिलकुल पण चिरायचं नाही, एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे मस्त, म्हणजे भाजी आपली कशी छान मिळून येते. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी एकदा नक्की करून पहा, खूप टेस्टी होती. पाहू शकता इथे मी टमाटा छान बारीक असा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर पण छान बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी लसूण पण छान बारीक चिरून घेणार आहे. तुम्हाला जर वाटलं लसूण ठेचून टाकायचा किंवा लसणाची पेस्ट करून टाकायची, तुम्ही टाकू शकता, तसं पण चालतं आहे. आता लसूण झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मी कांदा घेतलेला मीडियम साईजचा, साल काढून स्वच्छ धुवून घेतला. तो आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. आणि ही रेसिपी तुम्ही मी म्हणजे अशी चटपटीत डाळ तुम्हाला दाखवणार आहे आज मस्त. तर पाहू शकता कांदा छान असा बारीक चिरून झालेला आहे आपला. तुम्ही अशा पद्धतीने बनवली आहे का ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कुणाला आवडली ते पण नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, तुमचा असा सपोर्ट मला राहू द्या. खूप बरं वाटतं तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय. कांदा आपला चिरून झालेला आहे बघा. इथे डाळ बघा, मी तुरीची डाळ घेतली होती 1 वाटी. ती डाळ छान 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि शिजून घेतली मस्त. त्याच्यामध्ये शिजतानीच मी चिंच टाकून घेतलेली आहे आणि चिंच पण मस्त अशी गाळ झाला आहे बघा चिंचचा. तर आपल्याला ही छान फेटून घ्यायची ही डाळ. खूप मस्त होती मैत्रिणींनो, अशी डाळ शिजताना तुम्ही चिंच टाका, एवढी टेस्टी लागते ना भातासोबत, खूप मस्त लागते. एकदा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. पुन्हा पुन्हा सांगते मी, कारण ही डाळ इतकी छान होती ना खरंच. तर ही डाळ छान फेटून झालेली आहे. तर मी इथे गॅस पेटून घेणार आहे बघा. गॅसवर कढई ठेवून घेते आणि कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी 1.5 पळी तेल टाकणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कुणाला जास्त लागतं कुणाला कमी लागतं, त्याप्रमाणे तेल इथे टाकू शकता तुम्ही. तेल तापल्याच्या नंतर जिरे आणि मोहरी मी एकत्र टाकून दिलेली आहे. छान तडतडलेत बघा जिरे मोहरी. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं टाकलेत मी 5-6. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे, आपल्याला छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा मी कशा पद्धतीने करते ते. त्यानंतर इथे खोबरं बघा, मी खोबऱ्याचे तुकडे, सुकं खोबरं आहे हे, असे तुकडे करून टाकलेले आहेत. म्हणजे दाताखाली जे तुकडे खाताच्या वेळेस आपल्याला आले ना, खूप छान वाटतं, त्यामुळे तुकडे टाकून दिलेत. आणि मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला, तो टाकून दिला आहे तेलावर. कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता डाळीचे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो. कोणी साधी डाळ करतं, कोणी तिखट करतं, कोणी आंबट गोड तिखट अशी डाळ बनवतं. मीडियम साईजचा एक टमाटा टाकून दिलेला आहे. कांदा टमाटा छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, पाहू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला तेलावर टाकून द्यायची. कोथिंबीर तेलावर टाकली ना मैत्रिणींनो, त्या कोथिंबीरीचा अर्क तेलामध्ये उतरतो आणि सुगंध इतका छान येतो डाळीला, मस्त डाळ होती आपली. कांदा टमाटा परतल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला एक लाल मिरची मी तुकडे करून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत आणि छान परतून घ्यायची मिरची पण आपल्याला तेलावर. लगेच जर तेलामध्ये मिरची टाकली तर मिरची जळून जाते, त्यानंतर थोडीशी नंतरच टाकायची आपल्याला. 1 चमचा छोटा मी हळद घेतलेली आहे, हळद टाकून घेतली. त्यानंतर धना पावडर टाकून घेतली बघा 1 चमचा. बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो डाळीला, 1 चमचा टाकून घेतलेला आहे. आणि 1 चमचा छोटा कांदा मसाला
टाकून घेतलेला आहे आणि सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। पाहू शकता इतकी मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो। रंग किती छान आलाय बघा। छान परतून घ्यायचे आपल्याला हे। छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे ते पण मी सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा। लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे डाळ फेटून घेतलेली ती टाकून द्यायची आपल्याला। डाळ छान मिक्स करून घ्यायची, जास्त एकदम पातळ पण नाही करायची। आपल्याला लागण एवढंच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे अशा पद्धतीने। लय पातळ पण नाही चांगली वाटत, भातासोबत जरा थोडीशी अशी घट्टच डाळ छान लागती। रंग किती छान आलाय बघा, तुम्ही पाहू शकता। डाळीला आपल्याला मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची बघा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता। मी डाळीचे व्हिडिओ मैत्रिणींनो यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत मैत्रिणींनो। साधी डाळ टाकली, तिखट डाळ टाकलेली आहे आणि ही पण डाळ टाकली बघा। भरपूर प्रकार टाकलेले डाळीचे, तुम्हाला आवडेल ती डाळ तुम्ही बनवू शकता बघून। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि मस्त डाळीला उकळी करून घ्यायची आपल्याला। तर पाहू शकता इथे डाळीला छान मस्त उकळी आलेली आहे। डाळीला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला वरून कोथिंबीर छान अशी टाकून घ्यायची। भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघा आणि डाळ एकदा परत एकदा छान मिक्स करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। एवढी मस्त लागते मैत्रिणींनो ही डाळ, नक्की करून बघा। व्हिडिओ संपल्या एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल, घरातल्यांना सगळ्यांना आवडीने खातील। तर मस्त आपली ही डाळ झालेली आहे। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो।